नमस्कार मित्रांनो. आज आपली नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडची जी ॲड आलेली आहे ती आज आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं व्हिडिओ बनवायला थोडंसं लेट झालं आहे, परंतु इन डिटेल सगळ्या गोष्टी पाहिजे, कारण याच्यामध्ये सेंटर दिलेलं नव्हतं, अजूनही दिलेलं नाही त्यांनी. त्याच्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे नेमकी काय असेल हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलं नाही, म्हणून व्हिडिओला थोडा लेट झाला आहे. परंतु पाठीमागचा जो सिलेबस आहे 2020चा तो सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. ती म्हणजे नेमकी वॅकन्सीज कोणकोणत्या जागेसाठी आलेल्या आहेत, कोणकोणत्या पोस्टसाठी आहेत, त्याच्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन किती जागा आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर लीगल, म्हणजे ज्यांचं लॉ झालं आहे ते तिथं अप्लाय करू शकतात. यांच्यासाठी जागा आहेत 4. टोटल जागा किती? 4 जागा आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर फर्स्ट म्हणजे स्केल 1ची पोस्ट आहे. व्हिजिलन्ससाठी 2 पोस्ट आहेत. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी, की ओपनसाठी किती आहेत, त्याच्यानंतर EWSसाठी किती आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी ज्याच्यासाठी आपण ॲप्लाय करू शकतो ते म्हणजे 15 जागा आहेत. त्याच्यानंतर ओपनसाठी 7, EWSसाठी 2 जागा आहेत. आणि जे तुमचे बाकीचे जे असेल PWD याच्यासाठी 1 वगैरे अशा जागा दिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर चौथ्या नंबरची जी पोस्ट आहे ती म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनी, परंतु ही इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी. आणि त्याच्यानंतर 5वी जी पोस्ट आहे सिव्हिल इंजिनियर, त्यांच्यासाठी पण 1 जागा आहे. ट्रेनी इथून पुढच्या सगळ्या पोस्ट ॲग्रिकल्चरसाठी इम्पॉर्टंट आहे, स्टेनोग्राफर सोडल्यानंतर. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या पोस्ट आहेत ॲग्रिकल्चरसाठी, तर ट्रेनी ॲग्रिकल्चर ही 40 जागा आहेत. ज्याच्यामध्ये ओपनसाठी 9 आणि EWSसाठी 10 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ट्रेनी जे असेल ट्रेनी मार्केटिंग याच्यासाठी टोटल जागा आहे 6. त्याच्यानंतर ट्रेनी क्वालिटी कंट्रोल 3 जागा आहेत. स्टेनोग्राफर याच्यासाठी 5 जागा आहेत. आणि ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअर याच्यासाठी 12 जागा आहेत. अशा एकूण 89 जागा आहेत ज्याच्यासाठी ॲग्रिकल्चरचे मुलं ॲप्लाय करू शकतात. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. नेमके ॲग्रिकल्चरचे मुलं कुठे ॲप्लाय करू शकतात, कोणत्या पोस्टसाठी इथं फॉर्म भरू शकतात. तर या सगळ्या होत्या आपल्या वॅकन्सीबद्दलचे डिटेल. त्याच्यानंतर पाहूया की नेमकी इसेन्शियल क्वालिफिकेशन नेमके आपल्याला कोणत्या पोस्टसाठी ॲप्लाय करता येऊ शकतं. तर याच्यामध्ये पहिली जी पोस्ट होती ज्युनियर ऑफिसर जी लीगलसाठी, म्हणजे लीगल शब्द आला म्हणल्यानंतर इथं प्रोफेशनल डिग्री लागणारे कशाची, लॉची. ही प्रोफेशनल डिग्री लागणारी लॉची. त्याच्यानंतर त्यांनी एक असं पण दिलेलं आहे की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे लीगल मॅटर हँडल करण्यामध्ये. 1 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. किंवा त्यांनी हे पण दिलेलं आहे एक्सपिरियन्स ॲडव्होकेट नॉलेज ऑफ ए कॉम्प्युटर. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरचा प्रत्येक पोस्टला यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक पोस्टसाठी इथं कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यातली त्यात मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्स याच्यासाठी जागा आलेले आहेत. याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे, 60% मार्क पाहिजे त्याच्यामध्ये, आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये तरीसुद्धा चालणार आहे. तर ह्या ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्ससाठी जागा होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनी. आपल्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजे ज्याची BSc ॲग्री प्लस MBA केलेलं असेल मार्केटिंगमध्ये, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये, त्यांना इथं फॉर्म भरता येऊ शकतो. कोणत्या पोस्टसाठी? मॅनेजमेंट ट्रेनीसाठी. दुसरी गोष्ट याच्याबरोबर जर समजा तुम्हाला 2 वर्षाचा फुल एक्सपिरियन्स असेल, PG डिग्री किंवा डिप्लोमा इन मार्केटिंग, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा MSc ॲग्री असेल तरीसुद्धा इथं तुम्हाला फॉर्म ॲप्लाय करता येऊ शकतो. लक्षात ठेवा काय काय लागणार इथं. BSc ॲग्री असेल तुमचं ग्रॅज्युएशन, आणि त्याच्यानंतर तुमचं MBA असेल मार्केटिंग आणि ABMमध्ये, तर तुम्हाला इथं ॲप्लाय करता येऊ शकतो. किंवा 2 वर्षाचा तुम्हाला 2 वर्षाची PG डिग्री म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, किंवा डिप्लोमा इन मार्केटिंग इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. जर समजा तुमची MSc पोस्ट ग्रॅज्युएशन जर मार्केटिंगमध्ये असेल तरी चालेल, किंवा डिप्लोमा असेल 2 वर्षाचा तरीसुद्धा चालेल, किंवा तुमचं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झालेलं असेल 2 वर्षाची डिग्री तरीसुद्धा चालेल पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. किंवा MSc ॲग्री आहे, MSc ॲग्री, किंवा त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 60% पाहिजे. म्हणजे MSc ॲग्रीवालासुद्धा इथं ॲप्लाय करू शकतो, परंतु त्यांनी अट घातलेली किती? 60% तुम्हाला तिथं मार्क पाहिजे. दुसरी गोष्ट MS ऑफिसचं तिथं नॉलेज मॅन्डेटरी म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे असं सर्टिफिकेट वगैरे त्यांनी काय मागितलेलं नाही, परंतु
तुम्हाला तिथं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्यासाठी पहा BE BTech जे इंजिनिअरिंगचे मुलं आहेत पहा, ज्यांचा ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर याच्यामध्ये झालेलं आहे, त्यांनी या पोस्टसाठी अप्लाय केलं तरी पण चालणार आहे, परंतु त्यांना 60% तिथं काय आहे, अट आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग ही सुद्धा BE BTechसाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसाठी पहा, इथं सुद्धा तुम्हाला 60% पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आपल्यासाठी ती म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी. त्याचं पहिली जी पोस्ट आहे आपली ट्रेनी ॲग्रिकल्चर. ट्रेनी ॲग्रिकल्चर ज्याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चर पाहिजे, परंतु मार्क किती पाहिजे, तर 60% तुम्हाला मार्क पाहिजे. दुसरी गोष्ट कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज पाहिजे, जसं की MS ऑफिस तुम्हाला बऱ्यापैकी आलं पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनी मार्केटिंग ही सुद्धा BSc ॲग्रिकल्चरचे मुलं आहेत ते अप्लाय करू शकतात. 60% त्यांना मार्क पाहिजे आणि MS ऑफिसचं थोडंफार नॉलेज पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, ते म्हणजे ट्रेनी क्वालिटी कंट्रोल. BSc ॲग्रिकल्चर पाहिजे, मिनिमम 60% याच्यामध्ये मार्क पाहिजेत तुम्हाला. याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणत्या कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो, म्हणजे आपले ॲग्रिकल्चरचे जे मुलं आहेत ते कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. एक म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनिंग, ज्याची MSc ॲग्री आहे तो तिथं अप्लाय करू शकतो, किंवा BSc ॲग्री आणि MBA तो सुद्धा तिथं अप्लाय करू शकतो, किंवा त्याचा जर डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर समजा मार्केटिंग अँड ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट झाला असेल तर तो तिथं अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आपल्या ॲग्रिकल्चरच्या मुलांना ट्रेनी ॲग्रिकल्चर म्हणून एक पोस्ट आहे, त्याच्यामध्ये तो अप्लाय करू शकतो. मार्केटिंगसाठी तो अप्लाय करू शकतो, BSc ॲग्रिकल्चरच तिथं क्वालिफिकेशन आहे. आणि त्याच्यानंतर ट्रेनी क्वालिटी कंट्रोल इथं सुद्धा तो अप्लाय करू शकतो पहा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट आहे ट्रेनी स्टेनोग्राफर. याच्यामध्ये तुमचा स्टेनोग्राफर म्हणजे टायपिंगचा वगैरे कोर्स झालेला पाहिजे, स्टेनोग्राफीचा. ह्या सगळ्या गोष्टी आहे. 60% तिथं मार्क पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यासाठी हे पण दिलेलं आहे त्यांनी की किती तुमची टायपिंगचा स्पीड पाहिजे, तर स्पीड पाहिजे 80 वर्ड पाहिजेत तुम्हाला पर मिनिटसाठी इंग्लिशसाठी. ते या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत स्टेनोग्राफरमध्ये. त्याच्यानंतर पाहूया ज्यांचं ज्यांचं हे झालेलं आहे त्यांनी इथं फॉर्म भरू शकतात पहा. त्याच्यानंतर पहा की आपली जी पोस्टिंग आता आपण पाहिले क्वालिफिकेशन पोस्ट वगैरे सगळ्या पाहिल्या, तर नेमकी याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते, तर बघा त्यांनी सरळ सरळ मोठ्या अक्षरात दिलेलं आहे. ही जी पोस्ट आलेल्या आहेत या सगळ्या जेवढ्या काही पोस्ट आहेत, जी नॅशनल सीड कॉर्पोरेशन जी कंपनी ही सगळ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करते. ॲग्री सेक्टरमध्ये चांगलं प्रकारचं यांचं नाव आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं त्यांचे ऑफिसेस असतील ऑल ओव्हर इंडिया तिथं तिथं तुम्हाला काम करावं लागणार आहे. म्हणजे तुमची जी पोस्टिंग होणार आहे ती ऑल ओव्हर इंडिया होणार आहे, हे लक्षात ठेवा. ऑल ओव्हर इंडिया कुठेही त्यांचं जिथं जिथं ऑफिस असेल, जिथं जिथं त्यांची गरज असेल तर तिथं तिथं तुमची पोस्टिंग केली जाणार आहे. त्याच्यानंतर पहा ते म्हणजे ॲप्रॉक्सिमेट मंथली एनवॉल्वमेंट किंवा स्टायपंड. म्हणजे तुमचं पेमेंट वगैरे कसं असेल, तर जर समजा तुम्ही ज्युनियर ऑफिसर फर्स्ट म्हणजे लिगलला जे लॉ डिग्रीचे झाले त्यांचं जर समजा पेमेंट जर पाहिलं तर टोटल पेमेंट जातं 37,224 रुपये. त्याच्यानंतर यांनी सगळं बेसिक पे वगैरे 22,000 आहे त्यांचं, हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पहा. टोटल आहे 37,224. जर तुम्ही ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्सला अप्लाय केलेलं असेल तर तुमचं टोटल पेमेंट सेम लिगल सारखंचे 37,224. यांना ट्रेनिंग नाही आहे, परंतु ज्या खालच्या ज्या ट्रेनीच्या पोस्ट होत्या म्हणजे तुमची ॲग्रिकल्चर ट्रेनी असू द्या, क्वालिटी कंट्रोल ट्रेनी असू द्या, ह्या ज्या ट्रेनीच्या जेवढ्या काही पोस्ट असेल याला कंपल्सरी ट्रेनिंग आहे. दुसरी गोष्ट मॅनेजमेंट ट्रेनी ज्यांच्यासाठी मी सांगितलं पहा MSc ॲग्री कंपल्सरी अशा गोष्टी. ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी आणि ट्रेनी या पोस्टसाठी 2 पोस्टसाठी याच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला ट्रेनिंग आहे पहा. ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला 55,680 रुपये पगार पडणार आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सुद्धा ट्रेनिंगमध्ये 23,664 पर मंथ एवढा तुम्हाला पगार पडणार आहे. ट्रेनिंग ही 1 वर्षाच्या आसपास, ते सुद्धा पाहूया. ही ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एवढं पेमेंट पडणार आहे. ते सगळ्या गोष्टी झाल्या या पेमेंटबद्दल. त्याच्यानंतर पुढं जाऊया. पुढं गेल्यानंतर पहा एजची लिमिट काय, नेमकी किती वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो, काय या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर पहा एज लिमिट काय आणि रिलॅक्सेशन काय, तर पहा 25/9/2023 या तारखेपर्यंत तुमचं वय मॅक्झिमम जर लिगलला करत असताल लिगलसाठी ज्युनियर ऑफिसर तर 30 वर्ष वय पाहिजे. जर समजा तुम्ही ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्सला अप्लाय करत असताल तर 30 वर्ष वय पाहिजे. ही डेटपर्यंत 25/9/2023 पर्यंत. मॅनेजमेंट ट्रेनीला जर अप्लाय करत असताल, लक्षात ठेवा महत्त्वाची आहे ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने, तर ही जी डेट आहे ही डेट 27 वर्ष झाले पाहिजे या डेटपर्यंत मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय करत असताल तर. हे ओपनसाठी वय
ट्रेनीसाठी जर अप्लाय करत असाल, कोणतीही ट्रेनी असू द्या, त्याच्यात ॲग्रिकल्चर असू द्या, क्वालिटी कंट्रोल असू द्या, मार्केटिंग असू द्या, हे कोणत्याही ट्रेनीसाठी 27 वर्ष वय लागणारे, 27 ओपनसाठी 27. त्याच्यानंतर पहा, जर समजा तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असताल, ST मध्ये असताल, तर 5 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तुमचं 27 आणि 5 32 वर्ष वय या तारखेपर्यंत असलं पाहिजे, तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकतात. जर समजा तुमचं OBC कॅटेगरी असेल, तर तुम्ही 3 वर्षाचं रिलॅक्सेशन घेऊ शकता, म्हणजे 27 आणि 3 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. परंतु ही डेट लक्षात ठेवा, 25/9/2022. त्याच्यानंतर जर समजा PWD असेल, तर तुम्ही 10 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन असेल, तर या आणि एक सर्व्हिसमॅन जर असेल, तर 5 वर्षाचं तुमचं रिलॅक्सेशन असेल, म्हणजे 27 आणि 5 32. तर अशा प्रकारचं तुमचं रिलॅक्सेशन होतं. आणि ओपनसाठी किती वय लागतं या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर पुढे जाऊया, म्हणजे याच्यानंतर प्रोसेस कशी असेल, की नेमकी कशा पद्धतीने त्यांचं प्रोसेस असणार सिलेक्शनची. तर मॅनेजमेंट ट्रेनिंग, ज्याच्यासाठी MSc ॲग्री लागते किंवा EBM वगैरे लागते, असे जे पोस्ट आहे ती म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनिंग. याच्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये तुमचं काय होणार आहे, रिटन एक्झामिनेशन होणार आहे. पहिली स्टेज आहे रिटन एक्झामिनेशन होणार आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर हे मेरिट पाहून, मेरिट लागल्यानंतर तुम्ही जर त्या कट ऑफमध्ये बसलात, तर त्याच्यानंतर तुमचा काय होणार आहे, कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. म्हणजे तुमचा मॅनेजमेंट ट्रेनी या पोस्टसाठी एक पेपर आणि एक इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यानंतर त्या इंटरव्ह्यूमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे. म्हणजे तुमच्या 2 स्टेजमध्ये काय होणार आहे, तिथं प्रोसेस होणार आहे. पहिला म्हणजे तुमचा पेपर होईल, दुसरा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचे इंटरव्ह्यू प्लस तुमचे जे रिटन एक्झाम झालेली यांचे मार्क एकत्र करून ती जे मेरिट लागेल त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन असेल. त्याच्यानंतर पहा, जर समजा तुम्ही ज्युनियर ऑफिसर लिगलला किंवा ज्युनियर ऑफिसर स्केल 1 व्हिजिलन्सला जर अप्लाय केलं, याच्यामध्ये सुद्धा 2 स्टेज आहे. रिटन एक्झामिनेशन होईल, या रिटन एक्झामिनेशनच्या मार्कच्या वरती ते तुमचं सिलेक्शन होईल. कशासाठी, इथं रिटन एक्झाम स्किल टेस्ट इन अ ट्रेनिंग स्टेनोग्राफर कॅन विल बी कॉल्ड फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डायरेक्ट जाऊ शकता. इथं एकच एक्झाम असेल, ती एक्झाम झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकतात. म्हणजे कोणकोणत्या पोस्टसाठी, ज्युनियर ऑफिसर लिगल, ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्स, आणि जेवढ्या ट्रेनीमध्ये पोस्ट येतात, म्हणजे ट्रेनी मार्केटिंग, ट्रेनी क्वालिटी कंट्रोल, ट्रेनी ॲग्रिकल्चर, असे ज्या पोस्ट आहेत ॲग्रिकल्चरसाठी, फक्त त्यांना एक एक्झाम असेल. त्याच्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर ते तुमचे रिटन एक्झामिनेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यावरती तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल डायरेक्ट तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी. तर म्हणजे तुमच्या इथं 2 स्टेजेस आहेत हे लक्षात ठेवा, पहिली रिटन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ट्रेनीमध्ये तुम्ही जर मॅनेजमेंट ट्रेनिंगला अप्लाय करत असाल, तर अगोदर तुमचा पेपर होईल, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. पहा, तर हे होते प्रोसेस सिलेक्शनची. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, की नेमकी रोल कसा असेल, रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल. एकदा पोस्ट भेटल्यानंतर हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर मॅनेजमेंट ट्रेनी जर तुम्ही झालात, तर हे मॅनेजर पद्धतीचं एक पद आहे, मॅनेजरचं काम करावं लागेल. जर समजा तुम्ही ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्स आणि ट्रेनी या 3 पोस्टसाठी जर तुम्ही सिलेक्ट झालेला असताल, तर तुम्हाला काम असेल सुपरवायझरचं किंवा ऑपरेशन करावं लागतील फील्ड वर्कसाठी. म्हणजे जसं की फील्डवरती जाऊन पाहणं की किती आपलं सगळे जे काय प्रोडक्शन घेतो ते किती आलं, काय आलं, या गोष्टी तुम्हाला तिथं सुपरवाईज करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या ही जी पोस्ट असणार आहे ही सुपरवायझरच्या स्वरूपात ही पोस्ट असणार आहे, किंवा ऑपरेशनल तुम्ही जे काय वर्क असेल त्यांचं ते करणार आहे. आणि मॅनेजमेंट ट्रेनी ही मॅनेजर लेवलची पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, ते म्हणजे तुमचं कंडिशन आणि इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट्स. आता इथं पहा, नेचर ऑफ एंगेजमेंट. आता इथं ज्युनियर ऑफिसर लिगल आणि ज्युनियर ऑफिसर व्हिजिलन्स हे जे पद आहेत, या पदासाठी डायरेक्ट रेग्युलर एम्प्लॉयमेंट म्हणून तुमची निवड केली जाईल. परंतु मॅनेजमेंट ट्रेनी असेल यांना पहिली ट्रेनिंग दिली जाईल, आणि त्याच्यानंतर रेग्युलर पोस्ट तुमची रेग्युलर एम्प्लॉयमेंट म्हणून तिथं कन्फर्मेशन होईल. जर तुम्ही या 2 पोस्टसाठी अप्लाय करत असता, लिगल आणि व्हिजिलन्स, एकदा का तुम्ही सिलेक्ट झाले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल झाले, डायरेक्ट तुम्हाला रेग्युलर एम्प्लॉय म्हणून तिथं हे केलं जाईल. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी आणि ट्रेनी ह्या 2 पोस्टसाठी जर तुम्ही सिलेक्ट झाले, तर इथं तुम्हाला पहिली ट्रेनिंग दिली जाईल, आणि ट्रेनिंगमध्ये तुमचा परफॉर्मन्स, त्याच्यानंतर छोट्या जे काही टेस्ट आहेत त्यांच्या छोट्या टेस्ट असतात, त्या टेस्ट तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन दिलं जाईल. पहा, तर हे तुमचं जे नेचर ऑफ एंगेजमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया, ते म्हणजे स्पेसिफिक टर्म्स आणि कंडिशन. आता इथं व्यवस्थित पहा, तर पहा जे तुमचं
ट्रेनिंगचा जो पिरियड असेल हा पिरियड नॉर्मली 1 वर्षाचा असेल, हे लक्षात ठेवा. 1 वर्षाचा तुमचा पिरियड असेल. आणि आपल्याला माहिती आहे ट्रेनिंग कोणाकोणाला आहे, तर ट्रेनिंग मॅनेजमेंट ट्रेनिंगला आहे आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग या पोस्टसाठी. तर ही ट्रेनिंग पा किती दिवसाची असेल, 1 वर्षाची असेल. जर तुमचा सॅटिस्फॅक्टरी जर तिथं जर परफॉर्मन्स असेल किंवा तुम्हाला तिथं पेपर दिले जातील, ज्या टेस्ट घेतल्या त्याच्यात जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स चांगले जर पद्धतीने पास जर झाले तर तुम्हाला तिथून पुढं कन्फर्मेशन दिलं जाईल. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही परीक्षा फेल झाले, तिथल्या पण छोट्या छोट्या टेस्ट असते, असं काही लय टेन्शनचं काम नाही. नाहीतर सर म्हणतात इकडे झाल्यानंतरही टेस्ट द्यावं लागतील. छोट्या टेस्ट असतात, एकदम नॉर्मल टेस्ट असतात. अशी टेस्ट तुम्ही जर पास जर झाले नाही तर मिनिमम तुम्हाला मॅक्झिमम पिरियड किती जाईल, एक्सटेंड केला जाईल. 6 महिन्याचा पिरियड तुमचा ट्रेनिंगचा एक्सटेंड केला जाईल. त्याच्यानंतर तुम्ही पास झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनचं लेटर दिलं जाईल. तर बघा मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये याच्यामध्ये बॉन्ड कशा पद्धतीचे काय या सगळ्या गोष्टीत त्यांनी बघा मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग करत असताल 1 वर्षाची, 1 वर्षाची ज्यावेळेस ट्रेनिंग करत असताल त्यावेळेस लक्षात ठेवा तुमचं जे पेमेंट आहे ते सांगितलं मी पेमेंटचं 40 ते 1,40,000 म्हणजे तुमचं 55च्या आसपास जे पेमेंट पडतं ते या ट्रेनिंगच्या मध्ये पडतं. ट्रेनिंगमध्ये काय तुम्हाला काम असणार आहे हे लक्षात ठेवा, बसून पगार देणार नाहीत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता ट्रेनिंगच्या टायमिंगला त्यावेळेस तुम्हाला एका बॉन्डवरती साईन करावं लागेल. तो बॉन्ड असणार आहे 3 लाखाचा. कोणत्या पोस्टसाठी? मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी 3 लाखाचा बॉन्ड असणार आहे. या 3 लाखाच्या बॉन्डवरती तुम्हाला ट्रेनिंग स्टार्ट होतानाच तुमचा बॉन्डवर साईन घेतली जाईल की जर समजा तुम्ही 1 वर्षाचा कंप्लीट जर पिरियड जर केला आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही 3 वर्षाचा आहे मला असं वाटतं कॉर्पोरेशन मिनिमम पिरियड 3 इयर्स, जर समजा तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये जर नोकरी सोडली तर तुम्हाला 3 लाख रुपये भरावं लागतील. ओपन कॅटेगरी असेल तर, ओबीसी असेल तर. जर समजा तुम्ही SC ST कॅटेगरी असेल तर 1.5 लाखाच्या बॉन्डवरती तुमच्या म्हणजे 1.5 लाख एक बॉन्ड असेल 100 रुपयाचा, त्याच्यावर अमाऊंट लिहिलेली असेल 3 लाख ओपनच्या कॅटेगरी ओबीसीच्या कॅटेगरीसाठी. SC ST साठी लिहिलेलं असेल 1.5 लाखाचं. याच्यावर साईन केली जाईल तुमची स्टार्टिंगला. जर समजा तुम्ही 1 वर्षाचं कंप्लीट झालं आणि त्याच्याही पुढे जर समजा 3 वर्ष कंप्लीट नाही केले, ट्रेनिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जे तुमचे 3 वर्षाचा पिरियड राहील ते 3 वर्षाच्या पिरियडमध्ये जर समजा तुम्ही नोकरी सोडली किंवा सोडायचं जर म्हटलं तर तुम्हाला 3 लाख रुपये भरावं लागतील ओपन कॅटेगरीला. SC STला 1.5 लाख रुपये भरावं लागतील. जर समजा तुमचं सिलेक्शन ट्रेनिंग म्हणून झालं, तुमचे सुरू आहे, ट्रेनिंग सुरू असताना तुमचा ट्रेनिंगच्या स्टार्टिंगला एक बॉन्ड दिला जाईल 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर, तुमची साईन घेतली जाईल. त्या साईनमध्ये तुमचा बॉन्ड असणार आहे 1,40,000चा बॉन्ड असणार आहे. ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एक्सेप्ट SC आणि ST. SC आणि STचा 70,000चा बॉन्ड असणार आहे, हे लक्षात ठेवा. जर समजा तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर जर समजा 3 वर्षांनी जर 3 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्हाला नोकरी सोडायची वेळ आली तर तुम्हाला ट्रेनिंग या पोस्टसाठी 70,000 रुपये भरावं लागतील. 70,000 रुपये भरावं लागतील. बॉन्डची रक्कम ही आणि SC STला 70,000 आणि समजा तुम्ही ओपन आणि ओबीसी कॅटेगरी किंवा ST आणि SC पेक्षा जर वेगळी कॅटेगरी असेल तर तुम्हाला 1,40,000 रुपये भरावं लागतील. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आपल्याला बॉन्ड किती रुपयाचा आहे? मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी 3 लाखाचा बॉन्ड आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि ओपन कॅटेगरीसाठी ट्रेनिंग या जेवढ्या काही पोस्ट आहेत ट्रेनिंगच्या 2-3 पोस्ट आहेत त्याच्यासाठी 1,40,000चा बॉन्ड असणार आहे. हे होतं आपले बॉन्ड वगैरे या सगळ्या ट्रेनिंगच्या वगैरे गोष्टी. त्याच्या पुढे गेल्यानंतर काही त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. ते इन्फॉर्मेशन काय दिल्यात तर जे तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल त्याच पोस्टला अप्लाय करा. दुसरी गोष्ट, जो तुम्ही ऑनलाईन सबमिशन केलेलं असेल ते ऑनलाईन सबमिशन जे केलेलं असेल त्याच्यामधली माहिती आणि त्याच्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट असेल त्याच्यामधली माहिती व्यवस्थित पाहिजे, सगळी मॅच झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जे कॅन्डिडेट फायनल इयरला असतील किंवा फायनल सेमिस्टरला असतील ते इथं अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ते अप्लाय करू शकत नाही. त्याच्यानंतर मल्टिपल किंवा डुप्लिकेट ॲप्लिकेशन ऑफ द सेम पोस्ट ऑफ द कॅन्डिडेट ओनली लेटेस्ट ॲप्लिकेशन विल बी टेकन. म्हणजे तुम्ही जेवढं काही एका पोस्टसाठी जर वारंवार ॲप्लिकेशन टाकत असताल तर त्याच्यातलं जे शेवटचं ॲप्लिकेशन असेल ते तुमचं कन्सिडर केलं जाईल. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे अ कॅन्डिडेट शूड अप्लाय ओनली 1 पोस्ट. लक्षात ठेवा, एकाच पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकतात इन इंडिव्हिज्युअल कॅटेगरी ऑफ ए पोस्ट. म्हणजे तुम्ही एक तर फर्स्ट किंवा सेकंड या दरम्यानच तुम्ही काय करू शकतात, अप्लाय करू शकतात.
म्हणजे आता फर्स्टमध्ये कोणत्या येतात पोस्ट, मॅनेजमेंट ट्रेनी येते आणि ज्युनियर ऑफिसर येते. तुम्ही ॲट अ टाईम लक्षात ठेवा त्यांनी काय दिलेलं आहे, तर एका एका टायमिंगला एकच पोस्ट, परंतु पहिली कॅटेगरी कोणती तुमची, मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्युनियर ऑफिसर. म्हणजे तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय करू शकता फक्त. जर समजा तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय केलं तर ज्युनियर ऑफिसरला अप्लाय करू शकत नाही, ज्युनियर ऑफिसरला अप्लाय करू शकत नाही. म्हणजे तुम्ही एका कॅटेगरीमध्ये एकालाच फॉर्म टाकू शकतात. किंवा जर समजा तुम्ही फॉर्म टाकला ट्रेनीसाठी तर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनीसाठी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे कॅटेगरी वाईज त्यांनी काय केलेलं आहे, त्या पोस्ट दिलेल्या आहेत. कॅटेगरी फर्स्टमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला कॅटेगरी सेकंडमध्ये अप्लाय करता येणार नाही. कॅटेगरी सेकंडमध्ये जर अप्लाय करायचं म्हटलं तर कॅटेगरी फर्स्टमध्ये अप्लाय करता येणार नाही. म्हणजे तुम्ही एकाच कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. पण जर समजा मॅनेजमेंट ट्रेनीला त्यांनी अप्लाय केला, म्हणजे या कॅटेगरी फर्स्टमधल्या एका पोस्टला अप्लाय केला किंवा ज्युनियर ऑफिसरला अप्लाय केला, तर तो जो कॅन्डिडेट असेल तो ट्रेनिंग पोस्टला अप्लाय करू शकतो, तो ट्रेनिंग पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे कॅटेगरी फर्स्टमधली एक पोस्ट चूज करायची आणि त्याच्यानंतर कॅटेगरी सेकंडमधली दुसरी पोस्ट. म्हणजे तुम्ही असे ॲप्लिकेशन टाकू शकतात, एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करू शकतात. परंतु कसं, तुमचं क्वालिफिकेशन कॅटेगरी फर्स्टमधल्या जे काय पोस्ट असतील त्यालाही बसलं पाहिजे आणि कॅटेगरी सेकंडमध्ये ज्याला जे क्वालिफिकेशन लागेल त्याच्यातही तुम्ही बसले पाहिजे. दुसरी गोष्ट, एकाच कॅटेगरीमध्ये तुम्ही जेवढ्या काही पोस्ट असतील त्याला ॲप्लिकेशन टाकू शकत नाही एकापेक्षा जास्त. परंतु तुम्ही कॅटेगरी फर्स्ट आणि सेकंडमध्ये अप्लाय करू शकतात. कॅटेगरी फर्स्टमधली पहिल्या पोस्टला अप्लाय करा तुम्ही BSc ॲग्रीचे, ज्याची MSc ॲग्री असेल ती इथे मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय करू शकतो. ज्याची BSc ॲग्री प्लस MSc ॲग्री असंही असेल तर तो MSc ॲग्री म्हणून मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय करू शकतो आणि BSc ॲग्री झालेलं आहे म्हटल्यानंतर तो कॅटेगरी सेकंडला पण अप्लाय करू शकतो. म्हणजे तो कॅटेगरी फर्स्ट आणि सेकंड इथं ॲप्लिकेशन टाकू शकतो. हे होतं तुमचं की ॲप्लिकेशन कशा पद्धतीने दिले पाहिजे. एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करू शकतो का, तर एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करू शकतो. परंतु कॅटेगरी फर्स्टमधली एकच पोस्ट निवडावं लागेल आणि कॅटेगरी सेकंडमधली तुमची अजून दुसरी एक पोस्ट निवडावं लागेल. परंतु क्वालिफिकेशन दोन्हीमध्ये पण बसलं पाहिजे. नाहीतर तुम्ही करताना कॅटेगरी सेकंडला BSc ॲग्रिकल्चर आहे, ती मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय करायला जाईल तर मॅनेजमेंट ट्रेनीला ॲक्सेप्ट होणार नाही. ज्याची MSc ॲग्रिकल्चर आहे तो इथं मॅनेजमेंट ट्रेनीला अप्लाय करू शकतो आणि त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चर क्वालिफिकेशन असणारी पोस्ट म्हणजे कॅटेगरी सेकंडमध्ये ते ट्रेनीला अप्लाय करू शकतो पा. तर अशा पद्धतीने तुमचं हे ॲप्लिकेशन होते. त्याच्यानंतर पा जी काय अनाऊन्समेंट असेल ती अनाऊन्समेंट कुठं होईल, जी काही माहिती भेटेल याच्यानंतर जी राहिलेली तुमची सेंटर वगैरे या सगळ्या गोष्टी, तर ह्या तुम्हाला जे वेबसाईट दिलेली त्यांनी त्या वेबसाईटवरती सारखे व्हिजिट करा. www.indiaseeds.com या वेबसाईटवरती टाईम टू टाईम आपल्याला व्हिजिट करायची. कारण आपल्या ज्या पोस्ट असतील, आपलं जे सिलेबस असेल या सगळ्या गोष्टी याच्यावरती मेन्शन केल्या जातील. याच्या पुढची जे कॉल लेटर असतील, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे कॉल लेटर असतील, या सगळ्या या वेबसाईटवरती येणार आहेत पा. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया, ते म्हणजे आपली फी किती, तर 500 रुपये प्लस GST ही फी असणारे नॉन रिफंडेबल, म्हणजे तुम्हाला परत एकदा भरल्यानंतर परत देणार नाही. 500 रुपये प्लस GST EWS. त्याच्यानंतर याच्यामध्ये OBC एक्स सर्व्हिसमॅन यांना सगळ्यांना हे लक्षात ठेवा, प्लस प्रोसेसिंग गेटवे चार्जेस ऑन ॲक्च्युअल ॲप्लिकेबल फॉर अनरिझर्व कॅटेगरी EWS OBC एक्स सर्व्हिसमॅन यांना सगळ्यांना फी किती आहे, 500 रुपये प्लस GST. कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एनी पर्टिक्युलर कॅटेगरी SC ST PWD आर नॉट रिक्वायर्ड टू पे ॲप्लिकेशन फी, हाऊएव्हर प्रोसेसिंग फी आणि पेमेंट गेटवे चार्जेस ऑन ॲक्च्युअल ॲप्लिकेशन SW. यांना फक्त ॲक्च्युअल तुम्हाला काय भरायची, प्रोसेसिंग फी भरायची. ही प्रोसेसिंग फी आणि त्याच्यानंतर तुमचे SC ST आणि PWD या कॅन्डिडेटसाठी फक्त प्रोसेसिंग फी असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं तुमची या फी होते 500 रुपये प्लस GST ऑन 500 रुपये प्लस प्रोसेसिंग फी, 500 रुपये प्रोसेसिंग फी, 500 रुपये तुमची फी असणार आहे GST ऑन 500 रुपये तुमचे कशावर, प्रोसेसिंग फीवरती. आणि SC ST कॅटेगरीसाठी फक्त जी प्रोसेसिंग फी असेल ते प्रोसेसिंग फीस फक्त इथं भरायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचे इम्पॉर्टंट डेट्स. फॉर्म भरायची सुरुवात कधी होते, तर 28 तारखेपासूनच फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे, 28 तारखेपासूनच. आणि जी लास्ट डेट असणार आहे ती लास्ट डेट आहे 25 सप्टेंबर 2023. फॉर्म आपले सुरुवात करायची भरायला, लास्ट दिवसापर्यंत वाट पाहत बसायची नाही.
की तुमची 25 सप्टेंबर 2023 ही लास्ट डेट असणार आहे. फॉर्म भरायला सुरुवात 28 ऑगस्ट 2023 पासून झाली. दुसरी गोष्ट, जी आपली टेस्ट होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड जी टेस्ट आहे, म्हणजे तुमचा पेपर कधी होणार आहे, तर यांनी टेंटेटिव्ह तारीख सुद्धा दिलेली 10 ऑक्टोबर 2023ला. 10 ऑक्टोबर 2023ला आपला पेपर होईल बा. त्याच्यानंतर पुढं सिलेबस मॅनेजमेंट ट्रेनिंगचा. आता यांनी सिलेबस या जी तुमचं नोटिफिकेशन आलेलं आहे याच्यामध्ये सेंटरचं पण मेन्शन नाही आहे. शक्यतो मागच्या वेळेस सेंटर जे होतं मुंबई आणि त्याच्यानंतर तुमचं पुणे हे असे सेंटर होते. त्याच्यामुळं आपल्याला सेंटर तेच धरून चला आता, कारण त्यांनी ते नोटिफिकेशनमध्ये दिलेलं नाही. दुसरी गोष्ट, सिलेबस पण दिलेला नाही. पण 2020ला त्यांनी सिलेबस दिलता, तो कशा प्रकारे होता त्याच धर्तीवर आत्तासुद्धा असेल हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जे आपल्याला 2020चा पेपर झालता त्या ज्या टायमिंगला जो पेपर होता तो अशा पद्धतीने होता आणि आत्तासुद्धा अशाच पद्धतीने राहील अशी अपेक्षा आहे. फायनल नाही आहे, त्यांनी कारण दिलेलं नाही यावर्षी. तर याच्यामध्ये जी मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणजे जे MSc ॲग्रिकल्चरचे मुलं असतील ते जे अप्लाय करणार आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनवाले, त्यांच्यासाठी नेमकी कशा प्रकारची एक्झामिनेशन असेल, तर 2 सेक्शनमध्ये तुमची एक्झाम होईल. सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए जो असेल आणि सेक्शन बी जो असेल हे दोन्हीसुद्धा मल्टिपल चॉईस म्हणजे तुमचे MCQ पद्धतीने पेपर होईल. दोन्हीसुद्धा सेक्शन ए आणि सेक्शन बी सुद्धा. आणि स्कोर विल बी काउंटेड फॉर द प्रिपरेशन, मेरिट लिस्ट आणि इंटरव्ह्यू. जे तुमचा याच्यातला जो स्कोर असेल तो स्कोर इंटरव्ह्यूसाठी धरला जाईल. ते जे मेरिट लागेल त्याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यूला जाताल की नाही जाताल याच्यावरती या स्कोरवरती डिपेंड असणार आहे तर सेक्शन ए मार्क असणारे 70 मार्क असणारे 70 क्वेश्चन होते. तर 70 मार्क असतील. त्याच्यानंतर सेक्शन बीला 30 मार्क असतील आणि 30 क्वेश्चन असतील, म्हणजे 70 क्वेश्चन 70 मार्क्स म्हणजे एक क्वेश्चन एका मार्कला आहे दोन्ही सेक्शन टोटल मिळून किती 100 मार्कला आहे, 100 क्वेश्चन असतील. दुसरी गोष्ट, तुम्हाला 35 मार्क पडणं गरजेचं आहे 100 पैकी. सेक्शन ई आणि सेक्शन बी धरून तुम्हाला 35 मार्क पडण्याचे गरजेचं आहे. जर 35च्या खाली पडले तर तुमचा पेपरसुद्धा चेक केला जाणार नाही, पुढंच काही प्रोसेस होणार नाही. तर तुम्हाला 70-30 या दोन्हीमध्ये मिळून सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं 35 मार्क पाडायचे. दुसरी गोष्ट, दोन्ही सेक्शन मिळून किती टायमिंग आहे, 90 मिनिटाचा टाईम आहे, 90 मिनिटाचा टाईम आहे. त्याच्यानंतर पुढं जाऊया, ते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे का. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर सिलेबस फॉर द ट्रेनिंग. आता ट्रेनिंग मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी कोणता नेमकी सिलेबस होता. आपल्याला माहीत झालं की सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 तुमचे काय पार्ट असणार आहे. सेक्शन ए 70 मार्क, सेक्शन बी किती 30 मार्क असणार आहे. आता सेक्शन ए साठी तर कशा पद्धतीने तुमचा सेक्शन ए असेल, तर सेक्शन ए मध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंगचं सांगतोय, विजिलन्स वगैरे सांगत नाही, कारण आपल्याला ॲग्रिकल्चर महत्त्वाचं आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये मार्केटिंगची जी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगची, याच्यामध्ये सेक्शन ए जे आहे, सेक्शन ए मध्ये कोणकोणते विषय असतील, तर ॲग्रोनॉमी सगळं असेल. त्याच्यानंतर तुमचा सीड टेक्नॉलॉजी असेल, ऑब्व्हियसली सीडची कंपनी म्हटल्याने सीड टेक्नॉलॉजी असणार. त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग असणार आहे आणि जेनेटिक्ससुद्धा असणार आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हे सगळे विषय तुमच्या सेक्शन ए मध्ये असणारे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा सेक्शन ए मध्ये जे 70 मार्क होते ते 70 मार्क कशावरती डिपेंड आहे, ॲग्रोनॉमी, सीड टेक्नॉलॉजी, प्लांट ब्रीडिंग, जेनेटिक्स, ॲग्रिकल्चर मार्केटिंग किंवा ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ABM याच्यावरती डिपेंड आहे. कोणते तुमचे 70 मार्क सेक्शन ए कशासाठी, मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. त्याच्यानंतर जे तुमचं सेक्शन बी असेल, हा सेक्शन बी मध्ये काय असणार आहे 30 मार्काला. जे आपण 2 सेक्शन पाहिले त्याच्यातलं सेक्शन बी 30 मार्काला 30 क्वेश्चन असणार आहे. तर याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड असणार, म्हणजे तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, करंट अफेअर, जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर हे सगळे विषय मिळून 30 मार्काला असणार आहे. 30 मार्काला 30 क्वेश्चन. इथं वरचा सेक्शन बी 70 मार्काला 70 क्वेश्चन 70 मार्क असं तुमचा क्रायटेरिया असणार आहे. तर हा सिलेबस होता 2020चा. मी वारंवार सांगतो हे 2020चा आहे. 2000 आत्ताची जी ॲड आलेली त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला नाही, पण अशा पद्धतीचा सिलेबस राहू शकतो. त्याच्यामुळे या सिलेबसनुसार अभ्यास करायचा आहे आपल्याला या सिलेबसनुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रेनिंगसाठी 2020 साली नेमकी पॅटर्न कसा होता, तर याच्यामध्ये सुद्धा सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन होते. या दोन्ही सेक्शन मल्टिपल चॉईस होते, म्हणजे MCQ टाईप होते त्याच्यानंतर याच्यामध्ये सेक्शन ए जे तुमचा स्कोर येईल सेक्शन ए आणि सेक्शन बी याला धरून तुमचं मेरिट जे लागेल ते मेरिट लागल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर जर समजा ज्या पोस्टला इंटरव्ह्यू असेल त्या पोस्टसाठी इंटरव्ह्यूला होईल. परंतु तुमचं इथं DVला डायरेक्ट बोलवलं जाईल.
ते जे तुमचे मॅक्झिमम मार्क्स असतील सेक्शन एला 70 क्वेश्चन 70 मार्क्स, 30 क्वेश्चन 30 मार्क हे सेक्शन बी साठी, असे टोटल तुमचा 100 क्वेश्चनचे 100 मार्क असतील. आणि जे तुम्हाला इथं सुद्धा 8 आहे त्यांची 35 मार्क पडले पाहिजे 100 पैकी, तरच तुमचा पेपर पुढं कॅरी केला जाईल. त्याच्यानंतर याच्यासाठी सुद्धा 90 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. याच्या सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25, हे लक्षात ठेवा 0.25. त्याच्यानंतर पुढे जाऊ, हे 2020चा आहे, हे मी वारंवार सांगतो. 2020चा ट्रेनी जी पोस्ट होती, या ट्रेनी या पोस्टमध्ये तुमची मार्केटिंग येते, ॲग्रिकल्चर येते, त्याच्यानंतर तुमचं स्टोअर येतं, या सगळ्या गोष्टी, क्वालिटी कंट्रोलर येतं, या सगळ्या गोष्टी या ट्रेनीमध्ये येतात. याच्यामध्ये 2 सेक्शन आहे, सेक्शन ए सेक्शन बी साठी. त्याचं डिस्ट्रीब्युशन इथं आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढे जाऊया, नेमकी याचा सिलेबस काय होता 2020ला. तर 2020ला पा ट्रेनी या पोस्टसाठी जी पहिली पोस्ट आहे आपली ट्रेनीमध्ये आत्ता आलेली, त्या 2020ला कसं पोर्शन होतं त्यांना, तर त्यांच्या ज्यावेळेस तुम्ही ट्रेनी ॲग्रिकल्चर या पोस्टलाच फक्त ॲप्लाय करणार आहे, त्यासाठी तुम्हाला सेक्शन ए जो असेल, सेक्शन ए म्हणतोय मी, जो 70 मार्क्स आहे, तर याच्यासाठी तुम्हाला फक्त BSc ॲग्रिकल्चरचा जेवढा सिलेबस असेल तेवढा सगळ्याची सगळा येतं ट्रेनी ॲग्रिकल्चरसाठी. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही ट्रेनी मार्केटिंगला जर समजा ॲप्लाय केलं, तर याच्यासाठी सुद्धा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा स्पेशल असणार आहे. त्याच्यानंतर ऑल सब्जेक्ट ऑफ BSc ॲग्रिकल्चर एक्सेप्ट ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, कारण तुमचा इथं सुद्धा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे. त्याच्यामुळं म्हणजे तुमच्या ट्रेनी मार्केटिंगसाठी काय काय असणार आहे, तर ट्रेनी मार्केटिंगसाठी ॲग्रिकल्चरमधलं जे आपलं इकॉनॉमिक्स आहे ते असणार आहे. आणि दुसरी गोष्ट सगळे सब्जेक्ट असणार आहे इकॉनॉमिक्स सोडून. समजा तुमचं इकॉनॉमिक्स तर कव्हर इथंच झालंय, म्हणजे तुमचे सगळे राहिलेले सब्जेक्ट हे मार्केटिंगमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअरसाठी जर समजा तुम्ही ॲप्लाय केलं, ऑब्विसली स्टोअर जिथं जिथं असणार तिथं पेस्ट येतील, डिसीजेस अशा गोष्टी असतील. त्याच्यामुळं जे तुमच्या ॲग्री स्टोअरला ॲप्लाय करणार आहेत मुलं, त्यांनी लक्षात ठेवायचं आपल्याला एंटोमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी हे महत्त्वाचे सब्जेक्ट असणार आहे. दुसरी गोष्ट, फक्त एंटोम पॅथो करून जायचं नाही, तर BSc ॲग्रीला जेवढे सब्जेक्ट होते ते सुद्धा इथं असणार आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही ट्रेनी क्वालिटी कंट्रोलला जर समजा ॲप्लाय केलं, तर ह्याच्यामध्ये कसा सिलेबस असणार आहे, क्वालिटी कंट्रोल म्हणजे तुमची सीडची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे, याच्यासाठी सीड टेक्नॉलॉजी महत्त्वाचं आहे. त्यातले त्यात जे सर्टिफिकेशन आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सीड टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामधलं सुद्धा सर्टिफिकेशन, आणि ते त्याच्यानंतर ऑल सब्जेक्ट इन BSc ॲग्री, म्हणजे BSc ॲग्रीचे सगळे सब्जेक्ट असणार आहेत. म्हणजे तुमच्या ज्या पोस्ट आहेत ॲग्रिकल्चरच्या आल्या, मॅनेजमेंट ट्रेनिंगचं आपण पाहिलं, पण ज्या ट्रेनिंगमधल्या ज्या 4 पोस्ट होत्या त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ट्रेनिंगला सगळे विषय असणार आहेत, सगळ्या विषयाला तेवढंच महत्त्व असणार आहे. परंतु ट्रेनिंग मार्केटिंगमध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सला थोडं जास्त महत्त्व असेल, त्याच्यानंतर सगळे सब्जेक्ट असतील. ट्रेनी ॲग्रिकल्चर स्टोअर्समध्ये एंटो आणि पॅथोला थोडंसं जास्त महत्त्व असेल आणि त्याच्यानंतर सगळे सब्जेक्ट असतील. ट्रेनी क्वालिटी कंट्रोलमध्ये सीड टेक्नॉलॉजीला थोडं महत्त्व जास्त असेल, त्याच्यानंतर सगळे सब्जेक्ट असतील. तर अशा पद्धतीचा सिलेबस होता 2020ला. परंतु आत्ता सिलेबस दिला नाही, तरी पण या पद्धतीने आपण काय करायचं, अभ्यास करायचा आहे. हाच सिलेबस राहील याची गॅरंटी नाही आहे, परंतु 99% हाच सिलेबस राहील 99%. परंतु याच आपले जे सिलेबस दिलेला आहे 2020ला, त्या पद्धतीने आपण इथं अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर जे आपण ट्रेनीचा सेक्शन ए पाहिला, 70 मार्क 70 क्वेश्चन. जे राहिलेले 30 क्वेश्चन आहे हे कशावर येणार आहे, सेक्शन बी मध्ये. 2020 साली कसा सिलेबस होता, सेक्शन बी मध्ये तुमचं क्वांट होतं, त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग, जनरल इंग्लिश, करंट अफेअर्स, जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर हे सगळे सब्जेक्ट मिळून 30 क्वेश्चन 30 मार्क असं त्याचा पॅटर्न होता कधी 2020 साली. आणि यावर्षी सुद्धा तसाच राहील, परंतु 100% गॅरंटी 99% सेम असाच पॅटर्न राहू शकतो. तर या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या नॅशनल सीड कॉर्पोरेशन बद्दलच्या, त्या सगळ्या इन डिटेल आपण पाहिलेल्या आहेत. फॉर्म आवश्यक इथं भरायचं आहे, कुठल्याही प्रकारचं फीज असेल किंवा सेंटर कुठं आहे माहीत नाही, सेंटर पुणे किंवा मुंबई असेल, याच्यासाठी फॉर्म भरायचा नाही असं करायचं नाही. आपल्याला जेवढी महत्त्वाची EF होय तेवढी महत्त्वाची नॅशनल सीड कॉर्पोरेशन पण आहे आणि CWC पण आहे. तुम्ही टार्गेट ठेवताना एक कोणतं तरी टार्गेट ठेवा, त्याच्याबरोबर CWCचा आणि त्याच्यानंतर तुम्ही नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे दोन्ही फॉर्म भरा. दोन्ही भरल्यानंतर पेपरला जा आवश्यक, कारण सगळा सिलेबस AFOचा जो सिलेबस आहे तोच सिलेबस CWCला पण आहे आणि नॅशनल सीड कॉर्पोरेशनला पण आहे. त्याच्यामुळे तिन्ही पण एक्झाम ॲट ए टाईम होऊ शकतात तुमच्या.
तर ह्या सगळ्या डिटेल होती आपल्या ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल. फॉर्म भरायला सुरुवात करायची, 2 ते 3 दिवसात फॉर्म भरून घ्यायचं, शेवटच्या दिवसाची वाट पाहायची नाही. तर सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.